राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, मका पिकाचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल। पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईकरांना मुबलक पाणी मिळणार, जीर्ण जलवाहिन्या बदलणार, पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू। यवतमाळ दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद, अडाण नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं खबरदारी। राज्यभरातील आपला दवाखाना होणार डिजिटल, रुग्णाच्या आजारासंदर्भातील माहिती एका क्लिकवरती मिळणार, उपचार करणं होणार सुलभ। आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील 1200 विद्यार्थ्यांना संधी, प्रवेश घेण्यासाठी 26 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ। कर चुकव्या मालमत्ताधारकांना पालिकेकडून नोटीस जारी, 462 मालमत्तांचा मुंबई पालिकेकडून लिलाव। मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये ऑटो चालकाची स्टंटबाजी, 2 चाकांवर ऑटो चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींसोबत होणार चर्चा।